माननीय अध्यक्ष महोदय, या बिलावर सन्माननीय ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार साहेब, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य भास्कररावजी जाधव, महेशजी लांडगे, अभिजितजी पाटील, बाळासाहेब नर यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले. सन्माननीय अध्यक्ष महोदय, थोडी गफलत अशी होती की हे 6000 कोटी रुपये जे आपण 75 कोटीवरनं वाढवलेले आहेत, हे पूर्ण महाराष्ट्राच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी वाढवलेले नाहीत. आणि सुरुवातीलाच भास्कर जाधव साहेबांनी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर मी सुरुवातीला का देतो, हे तो आपला गैरसमज दूर होईल. हे विधायक सभागृहामध्ये आणण्याच्या अगोदर 8 दिवस आम्ही एवढ्यासाठीच जाधव साहेब मंजूर केलं आणि 6000 कोटी रुपये आम्ही हुडकोकडनं घेत होतो. आणि हे घेत असताना त्यांनी आम्हाला अट घातली की 75 कोटीचा जो आमचा 1975चा एक नियम होता की 75 कोटीपेक्षा वर आम्ही कर्ज घ्यायचं नाही, ती मुदत म्हणजे जी काय मर्यादा आहे ती वाढवली पाहिजे, 6000 कोटीपर्यंत गेली पाहिजे आणि तरच आम्ही तुम्हाला कर्ज देऊ शकतो, अशा पद्धतीची तातडीची मागणी त्यांनी केल्यामुळं हुडकोनी त्याच्यामुळं आपण हा निर्णय कॅबिनेटमध्ये घेतला. आणि मगाशी जे म्हटलं की सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी हे 6000 कोटी रुपये मंजूर झालेले नाही. जे आपल्याकडे देशातलं मोठं विमानतळ होतं पुरंदर विमानतळ, त्या पुरंदर विमानतळाच्या लँड ॲक्विजिशनसाठी हे पैसे आपण मंजूर करून घेतलेले आहेत. परंतु सुधीर भाऊ, तुम्ही जे सांगितलेत की आता लँड ॲक्विजिशनसाठी पैसे आहेत, म्हणजे तुमची इन्फ्रास्ट्रक्चरची कामं होणार आहेत की नाही, तर तुमची इन्फ्रास्ट्रक्चरची कामंही 100% होणार आहेत. त्याच्यामध्ये चिंता अजिबात करण्याची आवश्यकता नाही. मी सुरुवातीलाच का सांगितलं की 6000 कोटी हे पुरंदरसाठी आहेत किंवा 6000 कोटी हे महाराष्ट्राच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी नाहीत, म्हणजे सन्मान्य सदस्यांचा गैरसमज दूर होईल. सन्मान्य सुधीर भाऊंनी ताडाली ग्रोथ सेंटर आणि चंद्रपूर MIDCच्या संदर्भामध्ये निधीची आवश्यकता आहे अशी मागणी केलेली आहे. आपल्याला सुधीर भाऊ माहिती आहे की तुम्हीच आनंदवनाचं भूमिपूजन केलेलं होतं, त्याच्यामुळं चंद्रपूरला देखील निधी देण्याच्या संदर्भामध्ये आमची कुठेही नकारार्थी भूमिका नाही. परंतु यावेळी थोडं MIDCनं एक निर्णय घेतलाय की ही कामं मंजूर करत असताना MIDCवर जास्त बर्डन येणार नाही अशा पद्धतीनं निधी मंजूर करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. परंतु 80 कोटी रुपयाची मागणी सन्माननीय सुधीर भाऊंनी केली, त्यातले निम्मे 40 कोटी रुपये तातडीनं त्या कामासाठी दिले जातील हे देखील आश्वासन सुधीर भाऊ आणि सभागृहाला मी देतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की गडचिरोलीच्या बाबतीमध्ये ज्या काही कंपन्या आहेत त्याच्यामध्ये सुधीर भाऊ JSW 1 लाख कोटीचा स्टील प्लांट करतंय, सुरजागड इस्पात 10,000 कोटी, मेसर्स लॉईड मेटल्स 16,500 कोटी, वरद 1520, लॉईड मेटल्स पुन्हा एकदा 5,700, 14,000, हरिओम 3,125 आणि फाईन क्राफ्ट 1620 असे 1,52,475 कोटीचे प्रकल्प हे एकट्या गडचिरोलीमध्ये होत आहेत. मी वारंवार सुधीर भाऊ असं सांगितलेलं आहे की पूर्वी गडचिरोलीचं नाव हे कदाचित नक्षलवादी गडचिरोली असं होतं, परंतु आज ते नाव आम्ही उद्योग नगरी म्हणून बदलण्यामध्ये यशस्वी झालोय, याचा देखील अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. अजिबात औद्योगिक नक्षलवाद होणार नाही आणि तो होऊ नये म्हणून भाऊंनी जी मागणी केलेली आहे की गडचिरोलीच्या सगळ्या संबंधित यंत्रणेबरोबर एका बैठकीचं आयोजन करायचं आहे. मी भाऊंना शब्द देतो की गडचिरोलीमध्ये येऊन त्यांना बरोबर घेऊन या सगळ्या यंत्रणेची बैठक उद्योग मंत्री म्हणून मी त्या ठिकाणी आयोजित करीन. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो सुधीर भाऊंनी मांडला की व्हाईट पेपर काढण्याच्या संदर्भामध्ये सुधीर भाऊंची मागणी आहे आणि सुधीर भाऊ या मागणीला प्रतिसाद देत पुढच्या अधिवेशनाच्या अगोदर आम्ही किती MOU केले, किती रोजगार आम्ही निर्माण केले, किती MOUची अंमलबजावणी केली, या सगळ्या बाबतीतला विभागनिहाय व्हाईट पेपर म्हणण्यापेक्षा भगवी पत्रिका आपण नक्की सभागृहामध्ये काढू, हा देखील शब्द या सभागृहामध्ये मी सुधीर भाऊंना देतो. जरी भास्कर जाधव साहेबांचा सुरुवातीला उल्लेख केला असला तरी अजून अनेक मुद्दे भास्कर जाधव साहेबांनी या ठिकाणी मांडले आणि त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की गुहागरची MIDC रद्द होऊ नये हा तुमचा प्रामाणिकपणाचा त्याच्यातला भाव होता, परंतु मी राजकीय बोलत नाही. त्याच्या मागे एक वेगळं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केलेला होता आणि त्यांची नावं राजकीयदृष्ट्या आता घेणं योग्य नाही. परंतु राजापूरचा प्रकल्प रद्द झाला तर आम्ही गुहागरला 3,500 एकर जमीन देऊ, आम्ही त्या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प आणू, आम्ही त्या ठिकाणी रिफायनरी आणू, हे जे काय वातावरण म्हणजे तुमच्याच मतदारसंघामध्ये जाधव साहेब नाही, माझ्या मतदारसंघामध्ये देखील निर्माण करण्यामध्ये काही लोक त्यावेळी यशस्वी झाली होती. खरं तर हा प्रचार रिफायनरीची जागा रत्नागिरीमध्ये आणू, रत्नागिरीतनं गुहागरमध्ये आणू हे कोणालाच सांगायची आवश्यकता नव्हती आणि त्याच्या गैरसमजातनं ती MIDC नक्की रद्द आम्ही केली. परंतु भास्कर जाधव साहेब, आज तुम्हाला मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून शब्द देतो,
पुढच्या महिन्यात आपण अतिशय गुहागरला MIDC होण्यासाठी एका बैठकीचं आयोजन करू आणि जर जागा देण्यामध्ये तुम्ही पुढाकार घेत असाल तर आजच सांगतो की तुम्ही 300 एकर जरी जागा दिली तरी देखील गुहागरमध्ये MIDC करण्याचं आश्वासन नाही, वचन मी आज भास्कर जाधव साहेबांना देतो. कारण गुहागरमध्ये MIDC नाही, त्याचं कारण आहे भाऊ, मी सांगतो. आता ते म्हणजे माझा उद्देश काय आहे तो जाधव साहेबांना कळला. रिफायनरी कोणी गुहागरला आणतो म्हणून सांगितली त्याबद्दल मला अजिबात, पण त्यांची रास्त भूमिका होती की गुहागरमध्ये प्रदूषण विरहित कारखानदारी आली पाहिजे, त्या ठिकाणी प्रकल्प उभे राहिले पाहिजे. ते मी नाकारतच नाही, परंतु त्यावेळीची सिच्युएशन जी तयार झाली होती त्या सिच्युएशनमुळं ती MIDC रद्द करावी लागली, याचं देखील भान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. स्थानिकांचा प्रश्न जो भास्कर जाधव साहेबांनी मांडला तोच प्रश्न नाही, महिन्याभरात आपण बैठक घेऊ, आपण जागा आयडेंटिफाय करू आणि जागा आयडेंटिफाय करताना त्याच्यामध्ये 2G असेल, चॅप्टर 6 असेल, 32 असेल, 31 असेल, 40 असेल, 50 असेल, ते सगळं नियमाप्रमाणे काढू आणि भास्कर जाधवांच्या सांगण्याप्रमाणे त्या ठिकाणी MIDC नक्की करू. हा सभागृहामध्ये मी तुम्हाला दिलेला शब्द आहे. दुसरी महत्वाची गोष्ट जाधव साहेबांनी सांगितली की प्राधान्य कोणाला दिलं पाहिजे नोकरीमध्ये, आणि तोच मुद्दा महेशजी आपण या ठिकाणी मांडलात. खरं तर भूमिपुत्राला न्याय मिळाला पाहिजे याच्यामध्ये माझं देखील दुमत असण्याचं काही कारण नाही, पण ज्यावेळी ह्या जागा आपण घेतो त्यावेळी भूमिपुत्रांच्या निमित्तानं काही ना काहीतरी आपण करत असतो. मग PAPचे आम्ही प्लॉट त्यांना देतो. आजच माझ्याकडे जालनामध्ये एक बैठक झाली, 15% परतावा. म्हणजे मी हे मान्य करतो की आमच्याकडच्या काही प्रोसिजर ज्या आहेत या पारंपरिक चालत आलेल्या आहेत आणि त्या पारंपरिक प्रोसिजरकडे अधिकाऱ्यांनी लक्षच द्यायचं नाही, ही देखील भावना आमच्यामध्ये. याच्याबद्दल नाकारण्यासारखं काहीच नाही. आजचं साधं उदाहरण सांगतो की 15% परतावा देण्याच्या संदर्भातला निर्णय हा 2013ला झाला होता. त्याच्यानंतर करोना आला. 15% जागा कोणाची द्यायची आहे? ज्या भूमिपुत्रांकडनं जागा घेतली त्यांना 15% द्यायची आहेत, पण त्यांना 2 लाखाची जागा देताना 20 लाख रुपये दंड लावण्यात आला. तो देखील आज मी माफ केला. त्याच्यामुळे भूमिपुत्रांना न्याय देण्याचीच भूमिका सरकार म्हणून आमची आहे. आणि जाधव साहेब तुम्ही एक उल्लेख केलात की याचा रिव्ह्यू घेणं गरजेचं आहे, याच्याशी मी 100% सहमत आहे. आणि म्हणून आजच आमच्या विकास आयुक्तांना हे निर्देश दिले जातील की प्रत्येक जिल्ह्याने स्थानिक म्हणजे ज्याची व्याख्या महेशजींनी देखील केली, तुम्ही देखील केली, आणि भूमिपुत्र यांना कशा पद्धतीनं रोजगार आम्ही देऊ शकलो याचा 3 महिन्यामध्ये आढावा घेऊन पुढच्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी ते पटलावर ठेवण्याची जबाबदारी देखील आज राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी स्वीकारलेली आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा जो बाळनर साहेबांनी सांगितलं, साहेब MIDCच्या तुमच्या भागातला जो प्रश्न आहे तो खरोखरच क्लिष्ट विषय बनलेला आहे. याच्या मी 2-3दा बैठका घेतलेल्या आहेत, पण पुन्हा एकदा तुमच्यावर बैठक घेऊन त्याच्यामधनं झोपडपट्टीवासियांना कशा पद्धतीनं न्याय देता येईल हा देखील निर्णय आपण घेऊ. परंतु MIDCचं स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्वसनाचं एक धोरण आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून MMR रिजनमध्ये असेल, मोठ्या आपल्या शहरांमध्ये असेल, तिथे एन्क्रोचमेंट झालेला आहे आणि 2011च्या पूर्वीच्या स्लम म्हणून जाहीर झालेल्या आहेत, तिथं हा प्रयोग आम्ही करणार आहोत. त्याच्यामध्ये देखील आपल्या मतदारसंघातली काही कामं आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. अभिजित पाटील साहेबांनी आत्ताच 2 मुद्दे या ठिकाणी मांडले, पण मला अशी अपेक्षा होती की मगाशी जी मिटिंग झाली आणि तुमच्याकडे जे आपण MIDC जाहीर करतोय म्हणजे आम्ही विरोधकांचं देखील काम करतोय हे देखील सभागृहाला कळलं असतं. आताच 2 तासाबरोबर अगोदर त्यांची बैठक झाली, परंतु हे करत असताना टेंभुर्लेचा प्रस्ताव हा माझ्याकडे आलेला आहे फायर ब्रिगेडचा, त्याला देखील आम्ही लवकरात लवकर पैसे उपलब्ध करून देऊ. आणि म्हणून मला सगळ्या सन्मान्य सदस्यांना एक विनंती करायची आहे. कोको कोलाच्या संदर्भात देखील सांगतो ना. कोको कोलाच्या संदर्भामध्ये एक महिन्याभरापूर्वी जाधव साहेब आपण सांगितलेली वस्तुस्थिती माझ्याकडे लक्षात आल्यानंतर मी स्वतः अगदी बेंगलोरपासून त्यांचे मेंगलोरपासून दिल्लीपासूनचे सगळे अधिकारी बोलून घेतले होते. एक टप्पा नक्की असा होता की स्थानिकांना रोजगार मिळतोय की नाही ही शंका निर्माण होत असताना परवा जी आम्ही बैठक घेतली त्याच्यानंतर जवळजवळ 160 ते 170 लोक त्यांनी स्थानिक पातळीवरची घेतलेली आहे. त्याची यादी देखील मी आपल्याकडे पाठवतो. परंतु त्याच्यामध्ये आपण जसं सांगितलं तसं कुठेही आपण राजकारण केलं नाही. जी इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, जी पॉलिटेक्निक तिथली कॉलेज आहेत, तिथे कॅम्पस इंटरव्ह्यू घेऊन त्यांनी स्थानिकांना प्राधान्य द्यावं अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि त्याच्यातनं 160 ते 170 मुलं मी यादी आपल्याला मी ती देतो. त्याच्यानंतर मला तिथं अजून एक आश्चर्याचा धक्का बसला, तो म्हणजे जिल्ह्यामध्ये प्लांट कोको कोला आणण्यामध्ये सरकारनं प्रयत्न केले. कोकणामध्ये असा प्लांट व्हावा यासाठी आपण सगळ्यांनी त्याला सहकार्य केलं. आणि ज्यावेळी माझ्या लक्षात आलं
की सातारा म्हणजे सातारा देखील महाराष्ट्रामध्येच आहे, कोल्हापूर देखील महाराष्ट्रामध्ये, त्याच्याबद्दल दुमत नाही. महाराष्ट्रातली लोक देखील स्थानिक म्हणून तिथे आले पाहिजेत, त्याच्याबद्दल शंका असण्याचं काही कारण नाही. पण जर आमच्याकडची लोक संपली किंवा आमच्याकडची सगळी आयुधं संपली, आमच्याकडची यंत्रणा संपली, तर दुसऱ्याच्या जिल्ह्यामध्ये जाणं मी समजू शकतो. परंतु हे कोल्हापूर सातारा सोडा, हे परराज्यात त्यांनी गाड्या आणल्या होत्या जाधव साहेब. त्या देखील गाड्या त्यांनी, जर आमच्याकडच्या गाड्या संपल्या तर जगाच्या पाठीवरनं कुठनं पण तुम्ही गाड्या आणा. अगदी कोका कोला जिथं गाड्या संपल्या तर जगाच्या पाठीवरनं कुठनं पण तुम्ही गाड्या आणा. अगदी कोका कोला जिथं पहिल्यांदा सुरुवात झाली परदेशामधनं, तिथनं देखील गाड्या आणा असं सूचना केल्यानंतर आज आपल्या स्थानिक लोकांच्या गाड्या तिथं लावण्याचा निर्णय कोका कोलाने घेतलेला आहे. आणि लक्ष्मीच्या बाबतीतला निर्णय हा परवा माझ्या माहितीप्रमाणे पंकजाताईंनी चांगलं उत्तरामध्ये सांगितलंय की याच्या बाबतीमध्ये व्हिजिट करणं गरजेचं आहे. मी देखील शिष्टमंडळाला भेटलो, मी देखील पंकजाताईंना विनंती करेन, आपण देखील तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी आहात, पुढच्या अधिवेशनानंतर 15-20 दिवसामध्ये आपण कॉमन तिथे व्हिजिट करू. आणि खरोखरच मॅनेजमेंट सांगते त्याच्यामध्ये तथ्य आहे, की उपोषणाला बसलेले सांगतात त्याच्यामध्ये तथ्य आहे, याची कुठेतरी शहानिशा करून त्याच्यावर देखील आपण मार्ग काढू, हे देखील आश्वासन मी या सभागृहामध्ये देतो. सन्मान्य सदस्यांनी सगळ्यांनी ज्या मला सूचना केल्या त्याची अंमलबजावणी सकारात्मक करू हा शब्द देतो. आणि सभागृहाला विनंती करतो की जो मी प्रस्ताव या ठिकाणी मांडलेला आहे त्याला मान्यता द्यावी, तो मंजूर करावा.